आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या घराशी, आपल्या खिशाशी आणि देशाच्या भविष्याशी जोडलेला आहे. विषय आहे महाराष्ट्रात स्वतःच्या छतावर तयार होणाऱ्या सौर ऊर्जेवर कर लावण्याचा एक अत्यंत वादग्रस्त प्रस्ताव. हे प्रकरण फक्त एक सरकारी धोरण नाही, तर यातून अनेक मोठे प्रश्न उभे राहतात. विचार करा, सूर्यप्रकाश, ज्यावर कोणाचीही मालकी नाही, त्यावर सरकार कर लावू शकतं का? स्वतःच्या पैशांनी स्वतःच्या जागेत निर्माण केलेल्या विजेवर सरकार शुल्क आकारू शकतं का? ह्याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या या विश्लेषणात शोधणार आहोत. चला तर मग या संपूर्ण प्रकरणाची सविस्तरपणे माहिती घेऊया. आपण या चर्चेत टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहोत. आधी पाहूया की हा प्रस्ताव नेमका आहे तरी काय, मग सध्याची कररचना कशी आहे, हा नवीन कर कसा असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचे आपल्या हरित ऊर्जेच्या भविष्यावर काय परिणाम होतील. तर सुरुवात करूया मूळ मुद्द्यापासून. महाराष्ट्र सरकार एका अशा निर्णयावर विचार करते जो राज्यातील हजारो नागरिकांच्या आणि उद्योगांच्या आर्थिक गणितांना पूर्णपणे बदलू शकतो. ज्यांनी सौर ऊर्जेमध्ये गुंतवणूक केली आहे त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का असू शकतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सौर पॅनल लावून जी वीज तयार करता आणि वापरता त्यावर आता सरकार वीज शुल्क लावण्याचा विचार करते. आतापर्यंत यावर कोणताच कर नव्हता. ज्या लोकांनी पर्यावरणाचा विचार करून आणि वीज बिल कमी करण्यासाठी ही गुंतवणूक केली त्यांच्यावर आता थेट आर्थिक भार पडणार आहे. पण हा वाद नेमका काय आहे हे समजून घेण्याआधी आपल्याला राज्यात सध्या विजेवर कर कसा आकारला जातो हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण याच कर प्रणालीच्या आधारे हा नवीन प्रस्ताव मांडला जातोय. इथे बघा, जे लोक सरकारी ग्रीडमधून वीज वापरतायत ते आधीच खूप मोठा कर भरत आहेत. घरगुती वापरासाठी 16% आणि व्यावसायिक वापरासाठी तर चक्क 21%. विचार करा, एवढा मोठा कर आत्तापर्यंत सौर ऊर्जेवर नव्हता आणि म्हणूनच हा प्रस्ताव इतका वादग्रस्त ठरतोय. बरं, सरकार हे कोणत्या आधारावर करतंय? तर त्यांच्याकडे 2016चा महाराष्ट्र वीज शुल्क अधिनियम आहे आणि या कायद्यात एक तरतूद आहे की स्वतः निर्माण केलेल्या विजेवरही कर लावता येतो. गंमत म्हणजे ही तरतूद जुनी असली तरी ती आजपर्यंत सौर ऊर्जेसाठी कधीच वापरली गेली नव्हती. आता सरकार याच जुन्या कायद्याचा आधार घेतंय. तर ही फक्त एक कायदेशीर शक्यता होती, पण आता सरकारने हे प्रत्यक्षात आणण्यासाठी काय केले ते पाहूया. सरकारने यासाठी एक खास अभ्यास समिती नेमली आहे. या समितीचं काम म्हणजे हा कर कसा असेल, किती टक्के असेल आणि तो कसा लागू करायचा याचा एक आराखडा तयार करणं. म्हणजे या समितीच्या शिफारशींवरच सगळं काही अवलंबून असणार आहे. पण खरी मेख इथेच आहे. या समितीच्या रचनेवरच मोठं प्रश्नचिन्ह आहे. यात फक्त सरकारी अधिकारी आणि वीज कंपनीचेच लोक आहेत. ज्या सामान्य ग्राहकांवर याचा थेट परिणाम होणार आहे किंवा जे या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत त्यांचं यात कोणीच नाही. मग हा निर्णय निष्पक्षपातीपणे घेतला जाईल का, अशी भीती व्यक्त होणं अगदी साहजिक आहे. आता आपण या चर्चेच्या अगदी केंद्रस्थानी आलो आहोत. इथे आपल्याला सरकारची भूमिका आणि नागरिकांचा विरोध यांच्यातला थेट संघर्ष बघायला मिळतो. या स्लाइडवर दोन्ही बाजू अगदी स्पष्ट दिसतात. एकीकडे सरकार कायदा आणि महसुलाची गरज सांगत आहे, तर दुसरीकडे ग्राहक आणि तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हे तर नागरिकांनी केलेल्या चांगल्या गुंतवणुकीला शिक्षा देण्यासारखं आहे. ज्या आर्थिक फायद्यामुळे लोकांनी सोलर पॅनल बसवले तोच फायदा काढून घेतला तर भविष्यात कोण गुंतवणूक करेल? या विरोधाचं सार एका वाक्यात मांडायचं झालं तर ते असं आहे. हा मुद्दा किती मूलभूत आहे हे या एका वाक्यातून स्पष्ट होतं. लोकांचा मुख्य आक्षेप हा आहे की स्वतःच्या मालकीच्या जागेत स्वतःच्या पैशांनी निर्माण केलेल्या गोष्टीवर सरकार कर कसा लावू शकतं. चला, आता या तात्पुरत्या वादाच्या पलीकडे जाऊन बघूया की ह्या निर्णयाचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतात. याचा परिणाम फक्त महाराष्ट्रावर नाही तर संपूर्ण देशाच्या हरित ऊर्जा ध्येयांवर होऊ शकतो. याचा फटका फक्त घरातल्या सौर पॅनलपुरतं मर्यादित नाही. तो पसरेल लहान मोठ्या उद्योगांपर्यंत, मग संपूर्ण सौर ऊर्जा क्षेत्रावर, राज्याच्या स्वतःच्या हरित ऊर्जा उद्दिष्टांवर आणि अगदी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेल्या हवामान बदलाच्या वचनांपर्यंत पोहोचू शकतो. ही एक साखळी आहे. म्हणूनच या प्रस्तावामुळे एक मोठा विरोधाभास निर्माण होतो. सरकारचं धोरणच गोंधळात टाकणार आहे. एका बाजूला म्हणायचं की सौर ऊर्जेला प्रोत्साहन द्या आणि दुसऱ्या बाजूला त्यावर कर लावायचा. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास उडतो आणि राज्याच्या विकासाला खीळ बसते. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून समोर काय येतंय? सरकारसमोर एक मोठा पेच आहे.
हा फक्त एक कर नाहीये, तर विकासाच्या दोन वेगवेगळ्या वाटांमधली निवड. यातून एकच महत्वाचा मुद्दा समोर येतो. धोरणकर्त्यांना एका कठीण निर्णयाला सामोरं जावं लागत आहे. त्यांना आजचा तात्पुरता महसूल हवा आहे की उद्याचा, म्हणजे दीर्घकालीन शाश्वत विकास? या एका निवडीचे परिणाम पुढच्या अनेक पिढ्यांसाठी महत्वाचे ठरणार आहेत. आणि शेवटी हा प्रश्न फक्त महाराष्ट्रापुरता नाही. हा प्रश्न भारताच्या संपूर्ण ऊर्जा भविष्याच्या दिशेबद्दल आहे. सरकार महसुलाची गरज आणि नागरिकांच्या अपेक्षा यांच्यातलं संतुलन कसं साधतं, यावरच आपल्या देशाच्या हरित क्रांतीचं यश अवलंबून असेल. हाच विचार घेऊन आपण आजचं विश्लेषण इथे थांबूया.